for being with us today, even though it's a rainy day. Om Ajnanatimirandhasya Jnananjanashalakhaya Chakshurunmilitam Yena Tasmai Shri Gurave Namaha. Namo Vishnupadaya Krishna Pristhaya Bhutale Shrimate Bhaktivedanta Swaminiti Namine. Namaste Saraswate Deve Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Paschatya Deshatarine. Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shrivasadi Gaura Bhakta Vrinda. Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. सो पुन्हा एकदा सर्वांना स्वागत. आणि 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण डॉक्टर काटे यांनी जसं म्हणतात की इदम तू ते गुह्यतमम. गुह्यतम हा शब्द वापरतात. सो संस्कृत भाषेमध्ये 3 वेगवेगळे प्रकारचे शब्द असतात. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो छान, खूप छान, आणि तिसरं असतं सर्वात जास्ती छान. गुड, बेटर, बेस्ट. तसं कुठल्याही शब्दाला गुह्य म्हणजे गोपनीय, सिक्रेट. मग गुह्यतर म्हणजे मोर सिक्रेट, आणि गुह्यतम म्हणजे हायेस्ट सिक्रेट. सो श्रीकृष्ण 9व्या अध्यायाला म्हणतात की सर्वात गुह्यतम मी तुला काहीतरी सांगणार आहे. सो मग नॅचरल क्वेश्चन इज की याच्या आधी गुह्य आणि गुह्यतर सांगितलं का तुम्ही? इफ यू आर क्लेमिंग की आय एम गोइंग टू रिव्हील द हायेस्ट सिक्रेट, सो मग ते सांगितलं आहे का? सो बेसिकली 2nd चॅप्टरमध्ये जेव्हा श्रीकृष्ण स्टार्ट स्पीकिंग, तर तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जे श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की तू म्हणतोयस हे माझे स्वजन आहेत आणि म्हणून मी यांच्यासोबत लढणार नाही, हे माझ्या परिवारातले लोक आहेत. पण खरोखर तू या परिवारातला सदस्य आहेस की तात्पुरता या परिवारामध्ये जन्मला घेतला आहेस? सो आर यू ॲक्च्युली दिस बॉडी or are you something beyond this body? Are you something very, very unseen? So Socrates, a Western philosopher, he proposed something and the king did not really agree to it. So the king said, feed Socrates poison. त्या पॉयझनला हेमलॉक पॉयझन म्हणायचे. सो फीड. सो सॉक्रेटसच्या घरी सैनिक आले आणि म्हणतात द किंग हॅज ऑर्डर्ड अस टू किल यू. सो सॉक्रेटस म्हणाला, फर्स्ट यू कॅच मी अँड देन यू कॅन किल मी. सो ऑफकोर्स त्याला पकडणं म्हणजे काय? हात धरले आणि त्याला ते विष पाजलं. बट वाय डिड ही से फर्स्ट यू कॅच मी अँड देन यू कॅन किल मी? व्हॉट इज द पॉईंट ऑफ स्पीकिंग दिस? वाय इज ही स्पीकिंग दिस की फर्स्ट यू कॅच मी देन यू कॅन किल मी? सो जस्ट बाय बिईंग अ लिटल इंटेलिजंट वी कॅन अंडरस्टँड जे लोक मला समजतात की आय एम दिस बॉडी, आय एम नॉट दिस बॉडी बिकॉज द बॉडी कीप्स ऑन चेंजिंग अँड माय आयडेंटिटी नेवर कीप्स ऑन चेंजिंग. सो पूर्ण जग आज जी गोष्ट शिकवत आहेत आपल्याला की आपण हे शरीर आहोत आणि या शरीराच्या स्तरावर वी कॅन एन्जॉय, दॅट इज बेसिकली कृष्ण स्टार्टिंग पॉईंट इज बियॉन्ड दॅट पॉईंट. सो ऑल ऑफ अस आर सीईंग ईच अदर बट वी आर सीईंग अवर क्लोथ्स. सो अकॉर्डिंग टू गीता आपलं जी ओळख आहे, आपण जे आहोत ते इतके सूक्ष्म आहोत आणि या शरीराच्या पलीकडे आहोत आपण. तर आपण एकमेकांना जे बघतोय की तुम्ही गोरे आहात, तुम्ही काळे आहात, तुम्ही उंच आहात, तुम्ही ठेंगणे आहात, ॲक्च्युली आपण बाह्य प्रदर्शनाला बघतोय, आपण त्या व्यक्तीला नाही बघत आहे. सो या पूर्ण जगाचं जे काही ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान सोडून, ते जिथे समाप्त होत आहे त्याच्यानंतर व्हॉट कृष्ण इज स्पीकिंग ॲज द ABC in Gita starts from there. So that is the first secret. I don't know who I am. You don't know who you are. So Shri Krishna ji सुरुवात केली that was Guhya. So 2nd chapter to 6th chapter is basically Guhya. But 7th chapter Krishna starts speaking about himself. 6व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू कोण आहेस ते आधी ओळख, तुझे कर्तव्य काय आहे ते ओळख, तुझं या युद्धामध्ये स्थान काय आहे ते ओळख. सो दॅट इटसेल्फ इज अ बिग सिक्रेट जे श्रीकृष्णांच्या दृष्टीने साधारण आहे.
पण ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अजूनही आपल्याला ते सगळं स्वीकार करायला थोडा एक संघर्षच होतो. 7th चॅप्टर आफ्टर टेस्टिंग दॅट मी आत्तापर्यंत जे बोललो दॅट अर्जुन डिड नॉट रिजेक्ट. इफ आय एम स्पीकिंग समथिंग टू यू आणि तुमचा चेहरा असा एकदम यू आर बिकमिंग अनकंट्रोलेबली अँग्री or you are becoming uncontrollably uncomfortable, then I'll understand what I'm speaking is not really acceptable to you. So then I will tone down. But when I'm speaking, if I see that you are able to understand it, you are able to accept it, then I can go on further. So पहिल्या 6 अध्यायांमध्ये Shri Krishna was just speaking about Arjun. He did not focus on himself. स्वतःबद्दल फार कमी बोलले आणि जे अर्जुनाला बोलले तेच ॲक्च्युली या जगाच्या व्याख्ये पलीकडे होतं. आणि अर्जुन वॉज एबल टू अंडरस्टँड इट, अर्जुन वॉज एबल टू ॲक्सेप्ट इट. मग श्रीकृष्णांना थोडी एक ॲक्सेप्टेबिलिटी मिळाली. एनी स्पीकर ही सर्चिंग फॉर ॲक्सेप्टेबिलिटी. सो आफ्टर स्पीकिंग टू अर्जुन फॉर 6 chapters, देन ही डिस्कवर्ड दॅट येस अर्जुन इज बेसिकली एबल टू अंडरस्टँड वॉट आय एम स्पीकिंग. त्याच्यानंतर श्रीकृष्ण स्टार्टेड स्लोली अबाउट स्पीकिंग अबाउट हिमसेल्फ. सो देन ऑल्सो ही ऑब्झर्व्ड अर्जुन की इज अर्जुन एबल टू अंडरस्टँड वॉट आय एम स्पीकिंग. सो दॅट इज first was guhya, first was secret, that is knowledge about who you are, and then guhya tara, or more important than that, more secret than that is, if you are not this body, if you are something spiritual, then what is your relationship with the complete spiritual? जर आपण आत्मा आहोत तर मग आत्मा आणि परमात्म्यामध्ये नातं काय आहे मुळात. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, बट दॅट विल ओनली फॉलो नॉलेज ऑफ द आत्मा. ज्यांनी आत्म्याचं ज्ञान नाही आहे त्याला परमात्म्याचं ज्ञान कसं समजणार. तर म्हणून श्रीकृष्णांनी 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये ते सांगितलं. आणि नाव इन 9th chapter ही इज स्पीकिंग समथिंग बियॉन्ड दॅट. सो विच कृष्णा हिमसेल्फ इज सेईंग, आय स्पोक सिक्रेट, आय स्पोक मोर सिक्रेट, बट नाव आय एम गोइंग टू स्पीक यू हायेस्ट सिक्रेट. सो वर्ड विद्या इन दॅट श्लोका 9.2 काटे डॉक्टरांनी पण सांगितलं. तर म्हणाले राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर परमेश्वर म्हणतात आता तुला मी सुप्रीम सिक्रेट जी सांगणार आहे त्याची मी व्याख्या देतो. तर म्हणतात राजविद्या सगळ्या विद्यांची राजा आहे, दिस इज द हायेस्ट विद्या. राजगुह्यम सगळ्यात हायेस्ट सिक्रेट आहे. पवित्रम इदमुत्तमम हे खूप पवित्र ज्ञान मी सांगणार आहे आणि उत्तम ज्ञान आहे. आणि प्रत्यक्षावगमम धर्म्यम, आणि हे ना नुसतं पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते नाही आहे, हे प्रत्यक्ष अनुभवण्याचं ज्ञान आहे. सो देर इज समथिंग कॉल्ड एज नॉलेज अँड देर इज समथिंग कॉल्ड एज रिअलाइज्ड नॉलेज. सो केमिकल A + केमिकल B = केमिकल C, बट वेन यू ॲक्च्युअली डू इट देन यू गेट मोर फेथ इन दॅट. सो प्रत्यक्ष जेव्हा आपण करतो तेव्हा जास्ती विश्वास येतो. सो श्रीकृष्ण म्हणतात आता मी तुला जी हायेस्ट सिक्रेट सांगणार आहे, बिकॉज इट इज द हायेस्ट सिक्रेट, डोंट फील इट इज बियॉन्ड मी. या जगामध्ये असं असतं ना, दिस डायमंड इज 1 lakh rupees, मोर कॉस्टलियर दॅन दिस डायमंड इज 10 lakh rupees, आणि द हायेस्ट डायमंड इज 10 crore rupees. सो देन यू अंडरस्टँड दॅट इज नॉट फॉर मी. 10 crore rupees डायमंड. सो मोर समथिंग इज advanced, actually more it usually means it is out of reach for me. But Shri Krishna is not putting like that. Shri Krishna is saying खूप छान आहे, king of all secrets, king of all knowledge, but he is saying प्रत्यक्ष अवगम, it can be realized by you. तुला त्याचा अनुभव होऊ शकतो. आणि हा अनुभव घेताना क्लिष्ट होईल का, मला ते खूप कठीण होईल का, बिकॉज यू सेड इट इज द हायेस्ट. इट सेज सुसुखम, तुला फक्त ते सुखदायक नसेल, सुसुखम म्हणजे अत्यंत तू सुखी होशील ते करताना. सो इट इज अ व्हेरी वंडरफुल कॉम्बिनेशन विच कृष्णा इज स्पीकिंग. समथिंग दॅट इज द हायेस्ट सिक्रेट, समथिंग दॅट इज द हायेस्ट नॉलेज, बट इट इज समथिंग दॅट एनी वन ऑफ अस कॅन प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स. अँड वाईल प्रॅक्टिकली एक्सपिरियन्सिंग समथिंग दॅट इज हायेस्ट, कृष्णा इज प्रॉमिसिंग अस वी विल बी कम्प्लिटली हॅपी. सो व्हॉट इज दिस हायेस्ट सिक्रेट, त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. So basically, whenever we get some knowledge in this world, or we want some knowledge in this world, what is the purpose of knowledge? Why should I study more? Why should I read more? What is the purpose of getting more knowledge? Usually it is to control something. मला जर एक गोष्ट कशी चालते हे जर कळलं, सूर्य कसा चालतो ते कळलं,
सगळे तारे कसे चालतात. सो देन आय कॅन कंट्रोल, देन आय कॅन अंडरस्टँड. So mostly knowledge, the purpose of knowledge is to get a grasp, and by getting a grasp, getting an idea of how things work and how then I can use those things for my advantage. So the knowledge of bhakti which Krishna is going to speak in the 9th chapter is basically the highest knowledge. Why? Anything below that gives us power to control this world, but this knowledge can give us power to control God. सो परमेश्वर सृष्टी करतायत आणि सृष्टीकर्त्याने एक सृष्टी बनवली आहे ज्यामध्ये आपण राहतोय. तर एक ज्ञान आहे ते आपल्याला सृष्टीला कसं नियंत्रित करायचं आणि सृष्टीला आपल्यासाठी फायद्याचं कसं करायचं ते शिकवतं. पण एक दुर्मिळ ज्ञान आहे ते सृष्टीकर्त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो. दॅट इट कॅन टीच अस. सो दॅट इज वाय इट इज द किंग ऑफ ऑल सिक्रेट्स अँड इट इज एक्स्ट्रीमली रेअर. Because many people, they may not even accept there is a Srushtikarta. So where is the question of having a personal relationship with Srushtikarta? So that is why the first 3 shlokas of this 9th chapter are an introduction ki what is this highest secret. So highest secret is, if you understand this highest secret, you can even control the controller of everything. So the controller of everything is a person, and because he is a person, he has emotions, and because he has emotions, we can have a relationship with him. Every living person, we can have a relationship. Today, unfortunately, we are starting to cut off our relationships with living people, and we are trying to form relationships with dead objects. People say, I love my phone. I love my office. But actually, you can't love, because then it will be only one way. Can your phone love you? No, your phone can't love you. Your office cannot love you. Or sometimes they say, I love my work. So what you are saying is, I can get lot of advantage and I can get lot of pleasure from my work, but my work cannot love me back. So प्रेमाची जी व्याख्या आहे तीच बदलली आपण. प्रेमाची व्याख्या होती की आदान प्रदान असायला पाहिजे, आणि त्या प्रेमामध्ये जर आदान प्रदान नसून जर वन वे असेल तर हाऊ इज इट प्रेम? देन इट इज नॉट प्रेम. सो slowly, because of our loose usage of our word, basically what we are doing is we are changing definitions, right? So that is the first 3 shlokas. Mag shloka number 4 to shloka number 10 is relationship of the Supreme Lord with this world. परमेश्वराचं आणि या जगाचं काय नातं आहे. So that is 4th to 10th. So we'll speak a little bit about that. If we are talking about love right now, so can some of you think about it and tell me what is the opposite of love? Hatred. Okay, good. Why hatred? हां, सो की प्रेम म्हणजे कोणाला तरी आपण त्याच्याशी नातं जोडणे, आणि हेट्रेड इज वॉट? दूर करणे. आय एम प्रपोजिंग समथिंग. बघा तुम्हाला जमतं का? हेट्रेड इज ऑल्सो कमिंग क्लोज टू दॅट पर्सन इन अ नेगेटिव्ह वे. वेन आय हेट समबडी फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग, आय एम कॉन्स्टंटली थिंकिंग अबाउट दॅट पर्सन, बट इन अ नेगेटिव्ह वे. हा चुकीचा आहे, हा असा आहे, हा असा आहे. सो ॲक्च्युली इट्स नॉट एक्झॅक्टली अपोजिट ऑफ लविंग समबडी. हां, लस्ट. सो हे म्हणतायत लस्ट म्हणजे ट्राईंग टू just extract happiness from that person. So that's also one way of looking at it. Love is mainly based on service. Love is based on sacrifice for the other person. Whereas lust is trying to extract happiness from that person. That's one way of looking at it. एक आहे ना, खूप छान प्रसंग आहे रामायणात की हनुमानजी comes there आणि he saw सीता आणि विचार करतायत की आता सीतांसमोर मला जायचं आहे आणि आय वॉन्ट टू मेन्शन की मी रामचंद्रांचा दूत आहे म्हणून. बट इज थिंकिंग मी कसं जाऊ? कारण तेव्हापर्यंत रावणाने अनेक वेळा वेश बदलून प्रयत्न केलेला असतो की मीच राम आहे किंवा मी खूप रामाला मी मारून टाकलं आहे वगैरे, असं बरंच काही केलेलं असतं. सो हनुमानजी इज अ बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ हिम की मी जर गेलो तर त्यांना वाटू शकतं की हा रावणच आला आहे या रूपात आणि ही इज जस्ट स्पीकिंग बिग स्वीट वर्ड्स. सो व्हॉट टू डू? काय असं मी करावं की सीतांना हा विश्वास होईल की हा रामचंद्रांचा अधिकृत दूत आहे. सो ही गोज थ्रू लॉट्स ऑफ थिंकिंग. सो देन ही कम्स टू ए कन्क्लुजन
So he says, one thing if I do, Sita Devi will never get confused, is that I will glorify Ram. So त्यांचं असं म्हणणं आहे की when there is enmity, then one thing the other person cannot stand is he can dress like Ram. रावणाने रामाचा वेश घेऊन सीता समोर आले होते, किंवा रामाला मारून चुकीचं एक खोटं त्यांचा शीर बनवलं होतं आणि म्हणाला की बघा मी रामाला आणि लक्ष्मणाला मारलंय म्हणून. बट वन थिंग विच रावण विल नेवर डू इज ही विल नेवर ग्लोरिफाय राम. सो हनुमानजी ते एक निष्कर्षाला पोचतात आणि सीतादेवींसमोर जातात आणि रामाची स्तुती गायला लागतात. आणि दॅट इज वन गॅरंटी दॅट सीता अंडरस्टँड दिस कॅनॉट बी रावण. सो फ्रॉम दिस वॉट वी कॅन अंडरस्टँड की प्रेमाचं अपोजिट काय आहे. म्हणजे जेव्हा कोणाप्रती द्वेष असतो राईट, तेव्हा आपण प्रेम नाही करू शकत, आणि जर प्रेम नसेल तरच द्वेष करू शकतो. सो अपोजिट ऑफ लव सीम्स टू बी हेट्रेड, बट ॲक्च्युली हेट्रेड इज ऑल्सो थिंकिंग मोर अबाउट दॅट पर्सन इन अ नेगेटिव्ह वे. ॲक्च्युअली इज एनवी. जेव्हा द्वेष असतो ना, आय कॅनॉट स्टँड समबडी ग्लोरिफाईंग अनदर पर्सन. सो कधी समजा हे खूप चांगलं गातात आणि समजा दोन मित्रांमध्ये येऊन बसले आणि ही वॉन्ट्स टू शेअर की आज ॲक्च्युली मी खूप छान गायलो आणि खूप मला आनंद मिळाला भजन गाऊन, आणि त्यांच्या समोर जे बसलेले आहेत मित्र, इफ ही फील्स दॅट ही हॅज सम एनवी फॉर हिम, ही विल नॉट बी रिअली कम्फर्टेबल एक्सप्लेनिंग टू हिम, आज खूप मजा आली, आज मी ना परमेश्वराचे भजनं गायले, आज मी अभंग गायले आणि खूप मला त्याचे समाधान मिळालं. राईट. वाय? दिस पर्सन इज नॉट हेटिंग यू, बट दिस पर्सन एनवीज यू. सो a barrier to love is not hatred, because hatred can be overcome by love. If you love somebody too much, त्याच्या मनात जी तुमच्या प्रती एक चुकीची भावना निर्माण झाली, that can be overcome. But sometimes envy grows. More you try to go close to that person, actually envy will grow more and more. So Shri Krishna अर्जुनाला हे सगळं का सांगतायत? So that he speaks, because Arjun, you are non-envious of me. So I spoke to you secret. दॅट इज फॉर एव्हरी वन. आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहेत. दॅट नॉलेज इज फॉर एव्हरी वन, दॅट इज कॉमन नॉलेज. मग आत्म्याचं आणि परमात्म्याचं नातं काय आहे? गुह्यतर. दॅट ऑल्सो इज फॉर. बट द सिक्रेट टू कंट्रोल गॉड, दॅट कॅनॉट बी गिवन टू एनीबडी अँड एव्हरीबडी, बिकॉज इट विल बी मिसयूज्ड. सो वाय डिड आय सिलेक्ट यू? बिकॉज यू आर नॉन एनव्हियस. सो इफ वी वॉन्ट टू गो क्लोज टू गॉड, what is the qualification that we should have? Just know his for. It is not enviousness. It is not knowledge. It is not intelligence. It is nothing else. फक्त सगळ्यात क्वालिफाईड एक व्यक्ती आहेत, सगळ्यात हुशार एक व्यक्ती आहेत, सगळ्यात सुंदर एक व्यक्ती आहेत, सर्वात ज्ञानी एक व्यक्ती आहेत, सर्वात प्रेमळ एक व्यक्ती आहेत. त्या व्यक्तीच्या जवळ जर जायचं असेल आणि फॉर दॅट पर्सन टू कम क्लोज टू अस, ही जस्ट नीड्स वन रिअश्युरन्स फ्रॉम अस. वेन ही स्पीक्स अबाउट हिमसेल्फ टू अस, जेव्हा ते म्हणतील मी कोण आहे माहिती आहे, आय ॲम दिस दिस दिस, राईट, हे सगळं माझ्या अंडर येतं, हे सगळं माझ्या अंडर येतं. जस्ट आपल्यामध्ये द्वेष नसावा. आणि जर आपल्यामध्ये द्वेष नसेल तर आपण म्हणू अमेझिंग, हाऊ इंटरेस्टिंग, ओ यू ओन दिस ऑल्सो, यू ओन दॅट ऑल्सो, यू ओन दिस ऑल्सो, यू ओन दॅट ऑल्सो. आणि जर थोडा जरी द्वेष असेल, सो देन हाऊ डज दॅट द्वेष कम अप? इट्स नॉट दॅट वी विल अटॅक गॉड. दॅट द्वेष इज रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ स्केप्टिसिझम. असं खरंच असतं, असं मी नाही स्वीकार करत. मी आत्तापर्यंत असा कुठला माणूस नाही बघितला जो खरोखर मनापासून प्रेमळ आहे. आय नेवर एक्सपिरियन्स्ड. अँड यू आर सेईंग गॉड, कृष्ण is completely loving. He has, we will reach there, but 9.29 Krishna says, samoham sarvabhuteshu name dveshosti na priya. मला कोणाप्रती द्वेष नाही किंवा माझ्याकडे मी कोणासाठी पक्षपातीपणा पण करत नाही. सो nobody is closer to me and nobody is away from me. I am equal to samoham sarvabhuteshu. I am equal to everyone. It's very rare. And because we don't have an experience of that, first time when we read it, we say, I don't accept this. So that is a symptom of our envy towards God. What is my symptom of my envy towards Him? When somebody is glorifying Him, He is one of the best ortho doctors in Baramati. Really? I don't accept. I know somebody else who is. So doubt is a reflection of our envy towards God.
Envy towards our equals is in non-acceptance of that person's glories. Similarly, envy towards God is anybody, when they are glorifying God, we become uncomfortable. So, I'll explain. मी यांची स्तुती करतोय. That does not mean मी यांना खाली दाखवतोय. Right? But I didn't speak anything about him. I'm just saying he's such an amazing, right? So if I'm glorifying him, why is somebody else getting restless? So if I'm glorifying him, I didn't speak anything about him. And he's getting restless. So what does it mean? Because I didn't say you are nobody. I didn't say you are a useless doctor. I'm just saying he's such a nice doctor. That means this person's envy. So similarly, whenever anybody is glorifying God, is that person saying you are nobody? Is that person saying you are useless? Did Krishna ever say you are useless? When we are sitting and somebody is glorifying Krishna, why are we becoming restless? Because we have envy towards God. Anytime you become uncomfortable when Krishna is being glorified, when Ram is being glorified, when God is being glorified, you should accept that day when you go in front of the mirror. Bharpur kaam baki hai, right? The person who's glorifying God is not criticizing you. So why are we becoming restless? So that is why Krishna is choosing Arjun, because the qualification for understanding God is not that we are intelligent, is not that we are born in a particular family, it is not that we have done some vrata, it is not that we are very tapasvi. The real qualification to understand God is when somebody is glorifying God, we should be happy. आपल्या वडिलांची जेव्हा कोणी स्तुती करतात, वी डोंट बिकम रेस्टलेस. वी से अरे माझ्या वडिलांबद्दल मला पण माहिती नव्हतं, हे तुम्हाला बरंच काही माहिती, अजून सांगा. सो दॅट इज वाय अर्जुन इज बिंग ग्लोरिफाईड ॲज ए वर्दी रेसिपियंट ऑफ द गीता. सो त्यावेळेस ऋषीमुनी होते का? होते. बट कृष्णा इज सेइंग हे जे ऋषीमुनी आहेत ना, ते खूप तपस्वी आहेत. ते कंदमुळं खातात, ते थंडगार त्या नदीचं पाणी पितात. But you know what? I am not really sure if they are fully convinced about my glories. And sometimes I feel that actually the more tapasvi you become, the more knowledgeable you become, the more special you become, actually there are more chances of you developing a competitive mentality. More chances of you developing a competitive mentality with Krishna. So any one of us, if we feel मी तपस्वी अजिबात नाही आहे, मला उपवास वगैरे कधीच जमत नाहीत, दॅट डज नॉट मीन यू आर डिस्क्वालिफाईड. ओनली डिस्क्वालिफिकेशन इज इफ यू आर बिकमिंग रेस्टलेस, इफ यू बिकमिंग अनकम्फर्टेबल. त्याच्यानंतर एक खूप सुंदर श्लोक आहे, श्लोक क्रमांक 4 आणि 5. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्वीकडे आहे आणि सर्व काही माझ्यात आहे. आणि मग 5व्या श्लोकामध्ये नंतर म्हणतात तरी पण सर्व काही माझ्यात नाही आहे. सो इफ यू लुक ॲट इट इन अ व्हेरी सुपरफिशियल वे, असं वाटतं की ही इज कॉन्ट्राडिक्टिंग हिमसेल्फ. ही स्पोक समथिंग इन श्लोका नंबर 4 and then again he contradicts himself. But Krishna does not contradict. So why is he speaking like this? So he says, actually everything is in me means जे काही आहे ना ते माझ्या शक्तीखाली आहे. Just like the Prime Minister of India, he does not exist everywhere. But if Prime Minister of India wants to know something that is happening in any part of this country, his energies are there, his representatives are there. You know, the district collector is appointed by the Prime Minister, he is not appointed by the state government. So district belongs to Maharashtra state, but the DM, district magistrate, IAS officer, he is appointed by the Prime Minister. He is PMO office नसतं त्यांचं, CMO office नसतं त्यांचं. So something like that, that Krishna is saying everything is in me. So what it means is जे काही होत आहे ते माझ्या सुपरविजन, माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे. सो 2 शब्द आहेत. एक आहे की माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि एक आहे की माझ्या नियंत्रणाखाली होत आहे. दोघांमध्ये काय अंतर आहे थोडंसं विचार करणार. माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि माझ्या नियंत्रणाखाली होत आहे. नियंत्रण इज डायरेक्ट हँड्स ऑन कंट्रोल. आणि व्हॉट इज अध्यक्षतेखाली? रिमोट कंट्रोल. किंवा मी म्हणेन की मी ना एक सिस्टम सेटअप केली आहे आणि त्या सिस्टम खाली होत आहे. राईट. सो देर इज सम ओनर ऑफ दिस हॉटेल.
इज ही डायरेक्टली कंट्रोलिंग द AC अँड एव्हरीथिंग एल्स? पण ही हॅज मेन्शन की इथे कमीत कमी कम्फर्टेबल AC पाहिजे, तर 3-4 तरी या रूमला AC पाहिजेत, राईट? अँड देन समबडी इन्स्टॉल्ड इट. आणि त्याचे सफिशियंट लाईटिंग पाहिजे, तो सफिशियंट लाईटिंग पाहिजे. बट ही डज नॉट एक्झॅक्टली नो हा स्विच त्या लाईटचा आहे की नाही, दॅट द टेक्निशियन नोज. सो सिमिलरली कृष्णा, he is giving more deeper understanding about himself. Everything is happening under his supervision, अध्यक्षतेखाली, पण not नियंत्रणाखाली. What does that mean? In our context, what it means is everything that happens in this world is as per the will of God, but it may not be exactly as per the desire of God. What is the difference? Will म्हणजे परमेश्वराने एक इच्छा व्यक्त केली आहे की हे असं असं असावं, पण प्रत्येक गोष्ट त्यांना जसं पाहिजे तसं होते असं नाही आहे. कधी कधी आपण ऐकतो ना, जो भी हो रहा है भगवान की इच्छा कैसे हो रहा है. सो समटाइम्स देन इफ वी आर नॉट रियली वेल वर्स्ड विथ गीता, देन वी माइट गेट एन अंडरस्टँडिंग ऑल द बॅड थिंग्स दॅट हॅपन इन दिस वर्ल्ड आर दे ऑल्सो हॅपनिंग. ते पण परमेश्वराची इच्छा आहे वाईट व्हावं म्हणून. सो जस्ट ए क्वेश्चन टू ऑल ऑफ यू. वी नो व्हेरी क्लिअरली की दुःशासन जो दुर्योधनाचा भाऊ आहे, ही इज ट्राईंग टू pull the sari of Draupadi, and Krishna, because she called out for help, so Krishna supplied that sari. So if everything is happening as per the will of God, does it mean that God on one side was responsible for pulling of the sari through Dushasan, and that same God who's responsible for pulling the sari through Dushasan is on the other side supplying sari to protect? That seems to be very illogical. And that, कधी कधी माहिती आहे असं होतं की कोणी क्रिमिनल आहे आणि ना त्याला पकडलं, आता पण पुरावा नाही आहे, तो एकदम एक्सपर्ट क्रिमिनल आहे, तर काय करतात, कुठेतरी पोलीस लोक दे विल डू सम क्राईम, दे विल किल समबडी, ओके, अँड देन दे विल पुल दिस क्रिमिनल देअर, अँड दॅट नाईफ ऑर रिव्हॉल्वर वॉट इज देअर, दे पुट अ रिव्हॉल्वर टू हिज हेड अँड सेड यू होल्ड दिस रिव्हॉल्वर. सो त्या रिव्हॉल्वर पण ठसे आले त्या क्रिमिनलचे, बिकॉज इट्स डिफिकल्ट टू कॅच हिम. आता पकडलं आहे, आता ते काम करून घ्यायचं त्याच्याकडून. सो समबडी एल्स किल्ड दॅट मॅन, बट दे पुल दिस क्रिमिनल अँड दे से यू टेक दॅट रिव्हॉल्वर इन दर हँड. सो मग त्याच्यावर ठसे आले अँड देन दे विल किल हिम. दिस क्रिमिनल इज किल्ड. सो देन व्हॉट इज द होल केस? द केस इज द क्रिमिनल किल्ड दिस मॅन, अँड बिकॉज ही वॉज किलिंग दिस मॅन देन वी शॉट हिम. बट देर इज नो अदर वे टू कॅच हिम. सो विचार करा, इज गॉड लाईक दॅट? that on one side he is only forcing the criminal to do that crime, and then after the criminal was forced to do that crime, then they will shoot him, and then they will say just now we gave justice to this criminal. That's not how God is. God does not have to force anybody, but simple, Krishna, he went to Duryodhan and he said, I'm proposing to you की जे काही झालं ते झालं, पण यांना 5 गावं देऊन टाकशील का तू? So he is going and pleading and he is saying, माझी इच्छा आहे की शांती असावी, पण तुझी इच्छा माझ्या इच्छेमध्ये सम्मिलित होते आहे का? दॅट इज द क्वेश्चन. सो व्हॉट डिड दुर्योधन डू? दुर्योधन सेड नो, मी 5 गावं नाही देणार. सो देन व्हॉट हॅपन्ड? देन द वॉर हॅपन्ड, अँड इन दॅट वॉर एनिवेज दुर्योधन वॉज किल्ड. दुर्योधनचा मृत्यू झाला. सो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दुर्योधन्स डेथ? इट मीन्स एव्हरी जीवात्मा इन्क्लुडिंग दुर्योधन हॅज समथिंग कॉल्ड एज फ्री विल. तर आपल्या सर्वांची एक मुक्त स्वेच्छाशक्ती आहे. सो हाऊ टू अंडरस्टँड वेन कृष्णा सेज माझ्या अध्यक्षतेखाली सगळं काही चालू आहे? हाऊ टू अंडरस्टँड इट? जसं शासन आहे, शासनाच्या अध्यक्षतेखाली हे पूर्ण शहर चालू आहे, पण वेन समबडी ओव्हर स्पीड्स अँड समबडी हिट्स समबडी अँड दॅट पर्सन फॉल्स डाऊन बिकॉज ऑफ ओव्हर स्पीडिंग ऑन द रोड्स, is the government responsible for it? But this person will say, why did you make good roads? Because you made good roads, you have provided a facility for over speeding. मी एवढा वेग का वाढवू शकतो? मी माझ्या गावाला गेलो तिथे मी 30च्या वर चालू नाही शकत. ओनली इन बारामती आय कॅन स्पीड 70-80. सो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्मूथ रोड्स? द गव्हर्नमेंट ऑफ पालिका, नगरपालिका इज रिस्पॉन्सिबल. सो इन दिस वे, इफ यू आर ट्विस्टिंग द होल थिंग, good roads were made to facilitate smooth traveling, not to empower one person to do his rash driving. विचित्र ड्रायव्हिंग करण्यासाठी स्मूथ रोड नाही बनवले आहेत, सगळ्यांना चांगलं चालवता यायला पाहिजे त्यासाठी स्मूथ रोड बनवले. बट वन पर्सन विल अब्यूज दॅट फॅसिलिटी, अँड देन इन्स्टेड ऑफ ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हिज मिसबिहेवियर, ही इज व्हेरी एक्सपर्ट
in putting that blame again on the government. And none of us are really happy with this proposal. So similarly, when Krishna is saying, everything in this world happens by my will, under my will, it does not mean की ती परमेश्वराची इच्छा आहे, पण परमेश्वराने सगळ्या सोयी सुविधा करून दिल्या आहेत. आणि त्यासाठी यू नो वॉट एक्झाम्पल ही गिव्स इन 9.6 ही गिव्स एन एक्झाम्पल. ही सेज, बोल असतो ना, आपण सूप वगैरे पितो, असा मोठा बोल असतो. सो कन्सिडर द स्काय टू बी एन इन्व्हर्टेड बोल. स्काय इज अनलिमिटेड, बट कृष्णा इज गिव्हिंग दिस एक्झाम्पल की अशी एक मोठी वाटी आहे, एक बोल आहे, खूप मोठा, ब्रह्मांडा एवढा, आणि त्याच्यामध्ये ही सेईंग वारा वाहतोय. सो वारा कधी कधी वरच्या दिशेने वाहतो, कधी खालच्या दिशेने वाहतो, डावीकडे उजवीकडे कसाही वाहतो. तर त्या वाऱ्याला मोकळेपणा आहे की नाही आहे, पण किती मोकळेपणा आहे? फायनली इट इज विदिन द कन्फाइन्स ऑफ द बोल. सो कृष्ण इज गिविंग दिस एक्झाम्पल इन द गीता टू अंडरस्टँड समन्वय बिटवीन एव्हरीथिंग इज अंडर गॉड्स कंट्रोल, but you and me have free will. Another very simple example is, एका गाईला गळ्याला दोराने एका गोठ्यामध्ये एक सम लॉग ऑफ वूड इज केप्ट आणि त्याला बांधून ठेवलं आहे. सो इज द काऊ फ्री, इज द काऊ बाउंड अप? Free within the boundaries. हां, व्हेरी नाईस आन्सर. सांगा, जोरात बोला. Within the boundary of. Is the cow free or is the cow bound up? So he is saying the cow is free within the boundary. तर त्याची जी दोरी आहे, त्याचा जो रेडियस आहे, त्याच्यामध्ये दॅट काऊ कॅन मूव अराउंड फ्रीली. सो सिमिलरली कृष्णा इज सेइंग की द बोल ऑफ स्काय इज लाईक द broad limit for the wind to travel here and there. So similarly, all of us, we are free. But how free we are? Can you fly in the sky except in an airplane? No. So you are free to do what you can within the boundaries of the limits of the human body. मनुष्य शरीराच्या काही सीमा आहेत, काही मर्यादा आहेत, त्यामध्ये हे मुक्त आहेत. ही इज फ्री टू डू व्हॉट ही वॉन्ट्स, बट विदिन द बाउंड्रीज ऑफ द ह्युमन बॉडी. विदिन दॅट ही इज बॉर्न इन अ पर्टिक्युलर फॅमिली. तो त्याच्या काही सांस्कृतिक मर्यादा असतात. You know, in another family, maybe you can do certain things, but in his family, you cannot do certain things. If you're in a male body, then you can do certain things. In a female body, you can do certain things. So within that human form of life, we have certain more freedom or less freedom, depending on what we are. So two kinds of freedoms here. One is with respect to time. Small child, how much freedom he has? Not much. Is more or less dependent on the mother and the father. As he grows up, he becomes a young boy. So his freedom is increasing, his power is increasing. Then he starts earning his own money. He's a middle-aged man, 35, 40. So his power is peak because his body is young and his money power is also there. Then slowly he comes to 55. So his power is again going down. When he becomes old, 60, 70, then his power is very less. And when he dies, then his power is again zero. So it started, his power went up, then again it went down. So this is for the same person in terms of time, and for different people at the same time. So same person, different time, and same time, different person. So एका शाळेमध्ये there is a student, there is a class monitor म्हणतात त्याला, काय म्हणतात, एक लीडर असतो ना प्रत्येक, रिप्रेझेंटेटिव्ह, CR, राईट. सो एक स्टुडंट, ऑर्डिनरी स्टुडंट, एक त्या क्लासचा मॉनिटर. दॅट मॉनिटर विल रिप्रेझेंट द क्लास टू द टीचर. टीचरच्या वर एक HOD आणि त्या HODच्या वर प्रिन्सिपल. सो ॲट द सेम टाईम, टुडे इज 23rd. या, सो 23rd of June 2026 in one school. What is the freedom of a student? What is the freedom of a monitor? What is the freedom of a teacher? What is the freedom of a HOD? And what is the freedom of a principal? Depending on the position, it is different. So if the principal really wants, if the principal is a little bit different, the principal can actually make life hell for the teachers, right? And the teacher, if they are really little weird, then they will say, because our life is made hell by the principal, we will make sure we make life hell for the students. Or if they are really special, then they will say, even though the principal has made life hell for us, but we will not pass it on to our students.
So that is the freedom that all of us have. We don't have freedom how somebody else will behave with me or will misbehave with me. But as a response to that, should I also misbehave? Because all I got is misbehavior. माझ्यासोबत नेहमी अन्याय झाला, मग मी पण आता हक्काने अन्याय तो पास ऑन करणार. किंवा माझ्यासोबत नेहमी अन्याय झाला, पण आय विल मेक शुअर की मी तो अन्यायाची जो श्रृंखला आहे ती माझ्यापर्यंत थांबवणार आणि माझ्या पुढे त्या अन्यायाला जाऊ नाही देणार. दॅट फ्रीडम वी हॅव. सो कृष्णा इज सेईंग येस, एव्हरीथिंग हॅपन्स बाय माय विल. सो आपण त्याला म्हणू, समटाइम्स दिस फ्रेज इज यूज, आय एम द कॉज ऑफ ऑल कॉजेस. सो ब्रह्मसंहिता म्हणून एक ग्रंथ आहे, त्यामध्ये येतं की सर्व कारण कारणम, सर्व कारणांचं कारण कोण आहे? परमेश्वर आहे. सो इज द कॉज ऑफ ऑल कॉजेस. बट is God the cause of all effects? So God is cause of all causes, but God is not the cause of all effects. Because the cause happens to me, but how do I interpret it and how do I respond to it is dependent on my small, tiny free will. So this world is a very interesting place where cowherd boy, गवळीने काय केलं आहे? प्रत्येक गाईला बांधून ठेवलं आहे. पण किती घट्ट बांधून ठेवलं आहे? ती जी दोर आहे ती सफिशियंटली लांब ठेवली आहे. नन ऑफ अस इन वन सेन्स आपल्याला तर दिसतं ती गाय आहे आणि ते दोर आहे. श्रीकृष्णाने जी दोर बांधली ती आपल्याला दिसत पण नाही. सो देर इज सफिशियंट फ्रीडम फॉर ऑल ऑफ अस. वी कॅन डू गुड टू पीपल, वी कॅन डू बॅड टू पीपल, वी कॅन बी न्यूट्रल टू पीपल, वी कॅन बी इन अवर ओन वर्ल्ड. मला कोणाशी काही घेणं देणंच नाही आहे. वी ऑल चॉईसेस आर अवेलेबल टू अस. बट हे सगळं आपण कुठल्या करू शकतो? आपण ज्या परिवारात जन्म घेतला आहे आणि आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्म घेतला आहे त्याचे बंधनं आहेतच आपल्यावर. नन ऑफ अस आर बियॉन्ड अ फॅमिली इन विच वी वर बॉर्न. नन ऑफ अस आर बियॉन्ड द हेल्थ इन विच दिस बॉडी इज राईट नाव. मला जर आजार पडला, दॅट्स इट, एव्हरीथिंग विल स्टॉप. मी म्हणजे मला प्रोग्राम, यू कांट, यू आर इन अ हॉस्पिटल बेड. सो श्रीकृष्णांनी एवढं इंटरेस्टिंग हे जग बनवलं आहे. देर इज लॉट ऑफ प्रोटेक्शन इन टर्म्स ऑफ बंधनं, पण ते बंधनं इतके ब्रॉड आहेत, ते बंधनं इतके सूक्ष्म आहेत आणि ते बंधनं इतके अदृश्य आहेत. इट इज ऑलमोस्ट फ्री लाईफ. सो दिस इज गॉड्स क्रिएशन वेअर देर इज सायमल्टेनियस फ्रीडम अँड सायमल्टेनियस प्रोटेक्शन. अँड हाऊ गॉड कॅन डू दॅट ओनली गॉड कॅन डू इट. वी कॅनॉट डू इट. समटाइम्स वेन वी ट्राय टू कंट्रोल आवर किड्स or sometimes we try to control our loved ones, that control becomes suffocating to them and they feel, I don't want so much control. And we say, this is not control, this is my love for you. So they say, I don't want this love. And then sometimes we'll set them free and then it causes damage to them. And then we say, थोडा जास्तीच सूट दिली तुला मी. And then we feel bad की एवढी सूट का दिली. How is God able to do it? So that requires that fine expertise की किती फ्रीडम द्यायचं आणि किती प्रेम करायचं. इतकं प्रेम करायचं की ते फ्रीडम जे आहे दॅट शुड बी परसिव्ड. आणि जे बंधनं मी लावले आहेत आपल्या सर्वांवर, परमेश्वराने जे बंधनं लावले आहेत ते आपल्याला कधी जाणवायला नाही पाहिजेत. अदरवाईज वी स्टार्ट हेटिंग गॉड. सो हाऊ गॉड कॅन डू दिस? ऑल सॅल्युटेशन्स टू हिम. नन ऑफ अस आर एबल टू डू इट अँड दॅट शुड कीप अस हंबल की नाही, माझ्याकडे ती शक्तीच नाही आहे दोघांना मॅनेज करायची आणि दोघांना बॅलन्स करायचे. तर आपला नेहमी तोल जातो. पण परमेश्वराने या सगळ्या जगाला छान कंट्रोल करून ठेवलं आहे. सो दॅट इज गॉड्स रिलेशनशिप विथ दिस वर्ल्ड. जेव्हा पाऊस पडतोय, आता पाऊस पडतोय, तर पाऊस पडल्यावर असं थोडं आपण या शहराच्या बाहेर गेलो तर मोकळी जमीन आहे. तर सो टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो, इफ यू सी देर विल बी स्मॉल ग्रीन प्लांट्स दॅट विल कम अप. सो व्हॉट इज द कॉज ऑफ दोज प्लांट्स? So he's saying seeds. Anybody has any other? Seeds and Yeah, तुम्ही नाही, आता anybody else. Because I want them to think. ते जे आले ना, ती जी पालवी फुटली, ते लहान लहान जे रोपं आले, ते कधी आले? आत्ता 2 दिवसांनीच आले ते, राईट? तर हे म्हणाले सीड. तर देन आय कॅन आर्ग्यू विथ हिम, सीड्स वर ऑलवेज देअर. आत्ता कोणी रात्री जाऊन थोडीच पेरणी केली आहे. मग आता 2 दिवसांनी जे आपल्याला हिरवी पानं सगळी दिसतील भिगवण रोडवर इथे, त्याचं कारण कोण आहे? पण सांगू तुम्हाला, पावसाने पेरणी नाही केली. म्हणजे वाळवंट जेव्हा पाऊस पडतो तर तिथे कुठे पालवी फुटते?
सो खरंच पाऊस आहे का कारण? सो 2 कारणं आहेत. एक कारण आहे तिथे बियाणं पाहिजे आणि त्या बियाण्याला जेव्हा पाणी मिळतं, सो सीड प्लस रेन इज इक्वल टू स्प्राउट, राईट? सो ओनली सीड अँड नो रेन डज नॉट वर्क, अँड नो सीड अँड ओनली रेन डज नॉट वर्क. सो त्याच्यामध्ये पण रेन आणि सीड त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं किंवा समथिंग, बोथ आर नॉट इक्वल. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इन सीड अँड रेन? थिंक अबाउट इट अँड देन आन्सर. माती पाहिजे, बरोबर आहे. माती आपण अज्युम करतोय कारण पृथ्वीवर आपण आहोत, तर माती आपण अज्युम करूया. आणि सीड आणि रेन याच्यामध्ये सी रेन आहे ना, रेन इज जस्ट सपोर्टिंग, इट्स ॲक्च्युली सीड, राईट? म्हणजे पिवळ्या फुलाची सीड आहे तर ते पिवळं फुल येणार, लाल फुलाचं बियाणं आहे तिथे लाल फुल येणार, निळ्या फुलाचं बियाणं आहे तिथे निळं येणार. व्हॉट इज रेन डुईंग? सपोर्टिंग. तू पिवळ्या फुलाचं आहेस ना बियाणं, तुला पिवळं फूल देण्यासाठी मी मदत करतो, तर ते बियाण्यातून रोप येतं आणि त्याला फूल लागतं. तू निळ्या फुलाचं बियाणं आहेस ना, तुला मी मदत करतो. रेन इज ओनली असिस्टिंग, रेन इज ओनली सपोर्टिंग. द कॉज ऑफ दॅट ट्री इज द सीड. सो परमेश्वर आहे, ही इज जस्ट द सपोर्टिंग फॅक्टर. पण आपल्या जीवनात जे होतं आहे, वी कॅन नेवर ब्लेम गॉड. माझ्या जीवनात जे झालं, हुज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द मेस? इट्स व्हेरी इझी टू से, हे पाऊस आला नसता ना तर ते रोपच आलं नसतं, राईट? पाऊस म्हणतोय मी तर सगळीकडे आलो, या डांबराच्या रस्त्यावर नाही आलं कुठे झाड, का नाही आलं? तोच पाऊस, इफ पाऊस इज रिस्पॉन्सिबल, मग या डांबराच्या रस्त्यावर सगळे फुलं का नाही आले? कारण तिथे बियाणं नाही आहे. पण बियाणं जिथे आहे तिथे पाऊस इज, सो पाऊस इज नॉट रिस्पॉन्सिबल, पाऊस इज सपोर्टिंग. सो सिमिलरली आपल्या जीवनामध्ये जर काही काटेरी झाड आलं किंवा काटेरी फूल आलं, कॅक्टसचं फूल आलं किंवा एका गुलाबाचं चांगलं फूल आलं, हुज रिस्पॉन्सिबल फॉर इट? इट्स व्हेरी इझी टू से. बघा, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तीच जमीन होती आणि अजिबात इथे काही रोप नव्हतं आलं, इथे फुलं नव्हतं आलं. हा पाऊस आला आणि फुलं. सो हुज रिस्पॉन्सिबल? पाऊस इज रिस्पॉन्सिबल. पाऊस इज नॉट रिस्पॉन्सिबल, दॅट सीड इज रिस्पॉन्सिबल. सो सिमिलरली आपल्या जीवनामध्ये पण जे काही होतं, जर काही वाईट झालं तर इट्स व्हेरी इझी टू से हे सगळं परमेश्वर आहे. कारण गीतेमध्ये लिहिलं आहे की परमेश्वर इज द सुप्रीम कंट्रोलर, सर्व कारणम. येस, ही इज द कॉज ऑफ ऑल कॉजेस, बट ही इज नॉट द कॉज ऑफ ऑल इफेक्ट्स. शेवटी परमेश्वराने सपोर्ट केलं तर एक गीताच्या कमेंट्रीमध्ये एक आचार्य म्हणतात की गंगा नदीच्या काठावर, गंगा 2500 किलोमीटर आहे, राईट फ्रॉम गोमुख टिल बे ऑफ बेंगॉल. 2500 किलोमीटरचा त्याचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये समटाइम्स यू सी देर आर मँगो ट्रीज ऑन द बँक्स ऑफ गँजेस अँड समटाइम्स देर आर नीम ट्रीज ऑन द बँक्स ऑफ गँजेस. सो हुज रिस्पॉन्सिबल? सो समबडी सेज, जर गंगा वाहत नसते तर एवढं पाणी नसतं, आणि पाणी नसतं तर एवढे हे विषारी झाड पण आहेत कधी कधी. देर आर सम पॉयझनस ट्रीज ऑल्सो. सो हुज रिस्पॉन्सिबल? सो द एक्झाम्पल इज गिवन, गंगा इज प्युअर वॉटर. Ganga can never create poison, but the poison seed was sown there by somebody and it received nourishment from Ganges water and now it is giving poisonous trees. So Krishna, he will never create poison. Samoham sarva bhuteshu name dveshosti na priya. मी कोणाप्रती पक्षपातीपणा पण करत नाही आणि कोणी माझा कोणाप्रती द्वेषही नाही. गँजेस इज जस्ट फ्लोईंग ऑन इट्स ओन कोर्स. पण कोणी झाड आहे तिचा वापर करून गोड गोड आंब्याचे फळं लोकांना खायला देते. सो दिस इज द रिलेशनशिप दॅट इज मेन्शन्ड इन द 9th chapter, श्लोका नंबर 4 to श्लोका नंबर 10. त्याच्यानंतर श्लोका नंबर 11 to श्लोका नंबर 25 इज डिफरंट काइंड्स ऑफ वर्शिपर्स ऑफ गॉड. सो 3 प्रकारचे आहेत. एक आहेत त्यांना परमेश्वर एक व्यक्ती आहेत म्हणून ते स्वीकार होत नाही. वाय? It is too much. Well, I have seen some people who are very intelligent, but they are not beautiful. I know some people who are little beautiful, but they are not intelligent. I know some people who are beautiful and intelligent, but they are not strong. I know some people who are strong and beautiful, but they are not intelligent. I know some people, very rare, beautiful, strong, intelligent, but they are not wealthy. I know some people who are wealthy, but they are not beautiful, intelligent and strong, right? How difficult it is to accept. मी बघितलं नाही आहे, दॅट डज नॉट मीन दॅट डज नॉट एक्झिस्ट. देर आर सो मेनी स्पीशीज दॅट वी हॅव नॉट सीन बट वी ॲक्सेप्ट इट. सो गॉड इज सुप्रीमली ब्युटिफुल.
गॉड इज सुप्रीमली इंटेलिजंट, गॉड इज सुप्रीमली पॉवरफुल, गॉड इज सुप्रीमली लव्हिंग. पण ते स्वीकार करायला, कारण आपण आपल्या बुद्धीच्या चष्म्याने असा कोणी व्यक्ती कधी बघितलाच नाही म्हणून टफ जातं. सो सच पीपल कॅनॉट ॲक्सेप्ट दॅट गॉड इज अ व्यक्ती. फॉर देम गॉड इज शक्ती. कारण आय ऑल्सो हर्ड दे आर सेईंग दॅट गॉड इज ऑल परवेडिंग, सर्वव्यापी आहेत. तर एक व्यक्ती आहे, डॉक्टर इथे बसले आहेत, सो इज डॉक्टर इन द हॉस्पिटल? नो. अँड इफ इज इन द हॉस्पिटल ही इज नॉट देअर. सो इफ आय से देर इज वन डॉक्टर ॲट द सेम टाइम, ही इज इन द हॉस्पिटल ऑल्सो, ही इज हिअर ऑल्सो, ही इज ॲट इज होम ऑल्सो, नाही होत आहे. पण या ट्रू, आपल्या हे जे पार्थिव शरीर आहे, हे जे भौतिक शरीर आहे, याच्या काही मर्यादा आहेत, त्याच्या काही सीमा आहेत. पण परमेश्वराचं जे शरीर आहे ते नाहीच आहे तसं. परमेश्वराचं शरीर आहे हे भौतिक हाडामासानी बनलेलंच नाही आहे. सो इन द गीता 4th chapter Krishna said, this knowledge that I am giving to you, I had already spoken it to the sun god. सो परमेश्वर म्हणतात की सूर्य देव आहेत एक. नाउ यू अँड मी, when we go close to fire, will die, will perish. But he is saying there is somebody called as sun god. So what is the sun god? सूर्यदेवांची शरीर कसं असेल मग? आपण आगीला लावलं तर जळतो. सो आपले हे जे शरीर आहे ना, दिस इज मेड अप ऑफ अर्थ, पृथ्वी. कारण शरीर जेव्हा जाळतो त्याच्यानंतर राख उरते, राईट? सो त्यांचं जे शरीर आहे ते अग्नितत्वाने बनलं आहे. दिस बॉडी इज मेड अप ऑफ अर्थ एलिमेंट प्रायमरीली, सो इट कॅनॉट स्टँड फायर. बट इफ समबडीज बॉडी इज मेड अप ऑफ फायर, देन दॅट फायर एंटर्स फायर, नो प्रॉब्लेम. सो तसं परमेश्वराचं जे शरीर आहे ते या पृथ्वी, जळ, अग्नी, वायू यांनी नाही बनलं आहे. परमेश्वराचं जे शरीर आहे ते आध्यात्मिक आहे. आणि कारण ते आध्यात्मिक आहे म्हणून ते इथे पण आहे, तिथे पण आहे, इथे पण आहे, तिथे पण आहे. पंढरपुराच्या मंदिरामध्ये पण विठ्ठल आहेत आणि पुण्याला विठ्ठल मंदिर आहे, तिथे पण एकाच वेळेस दोन्हीकडे विठ्ठल आहेत. वी कॅनॉट बी देअर. तो विठ्ठलाचा पुजारी आहे, तो एक तर पंढरपूरमध्ये असेल किंवा पुण्याला असेल, पण विठ्ठल दोन्हीकडे आहेत. सो काही लोकांना दिस मॅथमॅटिक्स बिकम्स टफ बिकॉज देअर इंटेलिजन्स इज सेईंग आय अंडरस्टँड इफ आय कॅन सी समथिंग, आय हॅव नॉट सीन एनिथिंग सायमल्टेनियसली एक्झिस्टिंग. मग त्यांना एक उदाहरण दिलं जातं. सूर्य आहे, सूर्य आकाशात चमकतोय आणि एक बालदी पाणी मी इथे ठेवली, तर त्या बालदीमध्ये पण मला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. अँड देन आय गो टू पंढरपूर, पंढरपुराला पण मी बालदी ठेवीन, त्याच्यामध्ये पण मी सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. आय कॅन गो टू रामेश्वरम, रामेश्वरमला पण बालदी ठेवीन, सेम टाईम 12 o'clock आफ्टरनून, रामेश्वरम, बारामती, पंढरपूर, एव्हरीवेअर दॅट आय कॅन गेट द सन्स रिफ्लेक्शन. सन इज वन मटेरियल ऑब्जेक्ट, एक भौतिक पण खूप मोठा प्रभावी एक वस्तू आहे. दॅट ऑल्सो कॅन बी सीन ॲट डिफरंट प्लेसेस ॲट द सेम टाईम अँड इट्स ए क्रिएशन, इट्स नॉट क्रिएटर. ते सृष्टी आहे, सृष्टिकर्ता नाही आहे. एक चंद्र पण 1000 ठिकाणी दिसतो, एक सूर्य पण 1000 ठिकाणी दिसतो. 12 वाजता जर आपण श्रीलंकेला फोन केला आणि म्हणतो सूर्य कुठे आहे, एक्झॅक्टली माझ्या डोक्यावर आहे. हाऊ द सेम सन श्रीलंकेमध्ये पण डोक्यावर आहे आणि भारतामध्ये पण डोक्यावर आहे. जर सूर्य असं असू शकतो, चंद्र असं असू शकतो, तर चंद्र आणि सूर्याला सृष्टी करणारा सृष्टिकर्ता नाही असू शकत. पण ज्यांचा हट्ट आहे की नाही मी असा व्यक्ती नाही बघितला आहे, सो वन ऑफ द कॅटेगरी ऑफ वर्शिपर्स ऑफ गॉड इज, त्याला म्हणतात अद्वैतवाद. अद्वैतवाद म्हणजे पुरुष नसू शकतो, व्यक्ती नसू शकतो, शक्तीच असू शकते. आणि श्रीकृष्ण सेज at least they took the first step of accepting a superior energy than them. At least त्यांनी काय एक पहिलं पाऊल घेतलं की मनुष्याच्या पलीकडे पण कोणीतरी आहे, गुड इनफ, मे नॉट बी द हायेस्ट. जो ज्या वस्तीमध्ये सगळी मुलं दिवसभर तिथे कबड्डी आणि क्रिकेट आणि खेळत असतात, त्यातला एकही मुलगा कधी शाळेत नाही जात, तो पहिला जो मुलगा आहे तो शाळेत जातो, त्याची आरती करतात लोक. म्हणजे हा शाळेत तरी जायला लागला, फेल होतोय पण शाळेत तरी जायला लागला, राईट? सो सिमिलरली अद्वैतवाद इज नॉट द एंड ऑफ गॉड रिअलायझेशन, ॲटलिस्ट इट इज द बिगिनिंग ऑफ गॉड रिअलायझेशन. ॲटलिस्ट दिस पर्सन ॲक्सेप्टेड की आपल्या पलीकडे पण काहीतरी शक्ती आहे. सो कृष्ण इज मेन्शनिंग इन श्लोका नंबर 11 टू श्लोका नंबर 25 डिफरंट कॅटेगरीज. तर एक आहे अद्वैतवाद. सेकंड इज दोज हू थिंक दॅट व्यक्ती आहेत परमेश्वर, पण परमेश्वर जेव्हा या जगात आले तेव्हा माहिती आहे त्यांचं शरीर होतं ना, त्यांची अशी बोटं होते आणि त्यांचा चेहरा होता, त्यांचे डोळे होते. तर ती जी शक्ती आहे ना
ती या जगात जेव्हा येते तेव्हा त्यांचं शरीर पण आपल्यासारखंच भौतिक शरीर असतं. सो दॅट इज अनदर व्हेरायटी ऑफ अद्वैतवाद विच इज कॉल्ड मायावाद. सो व्हॉट इज मायावाद? जसं आपलं शरीर हे माया आहे तसं परमेश्वराचं शरीर पण माया आहे. अद्वैतवाद इज जस्ट ॲक्सेप्टिंग दॅट द एनर्जी इज एक्झिस्ट, सुपिरियर एनर्जी, बट इट इज नॉट क्रिटिसिझम ऑफ गॉड्स फॉर्म. परमेश्वराच्या रूपाचं तिरस्कार नाही आहे अद्वैतवादामध्ये, पण मायावादामध्ये परमेश्वराच्या दिव्य सच्चिदानंद रूपाचा तिरस्कार होतोय की नाही, परमेश्वराचं रूप हे पण अशाश्वत आहे, परमेश्वराचं रूप आहे हे पण तात्पुरतं आहे, जसं आपलं शरीर तात्पुरतं आहे. सो दॅट इज मोर पॉयझनस. आणि देन थर्ड कॅटेगरी इज की जे मला व्यक्तिरूपामध्ये बघतात. सो 9.13 कृष्ण सेज महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. की काही मोजके लोक आहेत ज्यांना मी खरोखर एक व्यक्ती म्हणून जाणतात मला, अँड दे ॲक्सेप्ट बिकॉज दे डोंट हॅव फर्स्ट पॉईंट विच वी डिस्कस, दे डोंट हॅव एनवी. हाऊ इज इट पॉसिबल? आय कॅनॉट डू इट, माय फ्रेंड कॅनॉट डू इट, हाऊ एनीबडी कॅन डू इट. सो जस्ट फार मोजके असे लोक आहेत ज्यांना परमेश्वराप्रती द्वेष नाही आहे. दे ॲक्सेप्ट येस गॉड कॅन डू दॅट. श्रीकृष्ण द्वारकेत होते, पण द्रौपदीने जेव्हा हाक मारली इमिजिएटली ही हेल्प. सो हाऊ इज इट पॉसिबल फॉर अन ऑर्डिनरी पर्सन टू डू इट? So does it mean, he transformed himself into some energy and then that energy came? No, Krishna himself helped. So here is one person who is beyond the limitations of personality. व्यक्ती आहेत, पण व्यक्तिमत्वाच्या सर्व मर्यादांच्या पलीकडे आहेत. Only very few people can understand. आणि what do these people do? That is 9.14. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. तर हे जे भक्त आहेत जे मला द्वेषमुक्त मी जसा आहे तसा स्वीकार करतात, ते नेहमी काय करतात, मग त्यांना इतका आनंद होतो की काय हे व्यक्ती आहेत, मदत पण करतात, प्रेम पण करतात. द्रौपदी जेव्हा द्रौपदी हे तर आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णांनी साडी दिली, पण श्रीकृष्ण स्वतः तिथे दिसले नाही द्रौपदीला. तर मग नंतर जंगलामध्ये वनवासामध्ये नंतर वनवास झाला आणि त्या वनवासामध्ये मग पहिल्यांदा श्रीकृष्ण भेटायला गेले वनवासात की सॉरी म्हणाले. द्वारकेला देर वॉज वन पर्सन कॉल्ड शाल्व, ही अटॅक द्वारका. सो कृष्ण टेल्स द पांडवाज अँड द्रौपदी इन द फॉरेस्ट सॉरी. ते जेव्हा खेळ चालू होता, द्यूतक्रीडा जेव्हा चालू होती, ॲक्च्युली आय शुड हॅव बीन देअर अँड आय शुड हॅव स्टॉप्ड ऑल दॅट, बट सॉरी द्वारका वॉज अटॅक्ड बाय शाल्व अँड आय वॉज बिझी डिफेंडिंग माय सिटी. आणि द्वारकावासी जे होते बिचारे ते फसले होते, तर त्यांना वाचवण्यामध्ये बिझी होतो. सॉरी आय कुड नॉट सेव्ह यू. सो समोर पांडव उभे असतात आणि द्रौपदी मागे उभी असते. सो वेन शी हिअर्स इट शी रिअली फील्स बॅड की वाय ही डिड नॉट सेव्ह अस. किती वाईट परिस्थिती झाली ती. सो द्रौपदी पुढे येते आणि म्हणते वाय डिड यू नॉट सेव्ह अस. सो कृष्ण सेज आय एम रिअली सॉरी, मला माफ कर, मी तुला मदत करू नाही शकलो म्हणून. कृष्णा डिडंट से यू फूल, डू यू नो हू सेव्ड यू? आय सेव्ड यू. So who is this person who is very loving, who is very powerful, but extremely humble? It's a very, very deadly combination. शक्ती पण आहे, बुद्धी पण आहे, प्रेम पण आहे, पण नम्रता पण आहे. असं होत नाही ना. तर म्हणून फारच दुर्मिळ असे लोक आहेत जे अशा या गोड अद्वितीय व्यक्तिमत्वाला स्वीकारतात. आणि म्हणून ते इतके भारावून जातात की काय व्यक्ती आहेत हे. सो सततम कीर्तयन्तो माम, ते नेहमी माझी स्तुती करत असतात. देर आर टू वेज ऑफ डुईंग कीर्तन. वन इज विथ युअर माउथ की श्रीकृष्णांनी असं केलं, श्रीकृष्णांनी असं केलं आणि त्यांची स्तुती करणं. आणि दुसरं आहे स्वतःच्या जीवनशैलीने ते श्रीकृष्णांची कीर्ती गातात. सो पीपल बिकम अमेज्ड बाय लुकिंग ॲट सम सेंटली पीपल. तुकाराम महाराजांचं जीवन आहे ते बघून आपण म्हणतो हे काय जीवन आहे, हाऊ कॅन ही डू लाईक दिस. सगळे लोक त्यांच्यावर अन्याय करतात, अत्याचार करतात, ही नेव्हर क्रिटिसाइज्ड एनीबडी. त्यांच्या तोंडून कोणाबद्दल एक शब्द कधी वाईट नाही आला. हाऊ इज ही एबल टू डू इट? असं कसं शक्य आहे? आपल्याला कोणी थोडं जरी बोल AC 18 करायला तरी ते डोकं थंड होत नाही. हाऊ डिड तुकाराम मॅनेज इट? बिकॉज ही इज फिल्ड विथ कृष्ण. सो गोड श्रीकृष्णांशी ज्यांचा घट्ट संबंध आहे त्यांच्या जीवनामध्ये त्या गोडव्याचा पूर येतो आणि त्या गोडव्याचा पूर इतका वाहून त्यांना नेतो की कितीही कटुपणा दिला त्या पुरामध्ये सगळं वाहून जातं. सो हे जे असे लोक आहेत
त्यांच्या जीवनाकडे बघून वी गेट कन्व्हिक्शन दॅट कृष्ण एक्झिस्ट्स. बिकॉज इट इज ह्युमनली इम्पॉसिबल to undergo such kind of blasphemy, to undergo such criticism, to undergo so many painful situations, and yet never ever blame God. कधी कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं. दिस इज प्रूफ दॅट गॉड एक्झिस्ट. की हा विठ्ठल विठ्ठल करतोय, रामकृष्ण हरी करतोय, फक्त त्या रामकृष्ण हरीच्या आधारावर ही हॅज बिकम टोटली क्रिटिसिझम रेझिस्टंट. याला क्रिटिसिझमचा व्हायरस अटॅक, त्याची इम्युनिटी एवढी हाय झाली आहे, याला आजारच होत नाही त्याचा, राईट. सो कोणाला शरीराचे आजार आहेत, कोणाला मानसिक आजार आहेत आणि कोणाला अहंकाराचे आजार असतात. तर ही हॅज टोटली बिकम इम्परवियस टू अहंकाराच्या आजारांना. सो कीर्तन करणं इज नॉट जस्ट विथ टाळ आणि मृदंग. टाळ आणि मृदंग हे एका प्रकारचं कीर्तन आहे, वाचिक कीर्तन आहे. आणि दुसरं आहे कोणा व्यक्तींची जीवनशैली, की त्यांच्या जीवनातून श्रीकृष्णांची स्तुती होते, की हा व्यक्ती असं जगू शकतो म्हणजे परमेश्वर. देर इज नो अदर वे टू टॉलरेट ऑल दॅट पेनफुल सिच्युएशन्स. सो इफ यू सी ऑल द सेंटली पीपल इन दिस वर्ल्ड, देअर लाईफ इज युजली फुल ऑफ ट्रबल. वाय इज इट सो? बिकॉज टू टेल पीपल आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत त्याच्यावर उत्तर काय आहे माहिती आहे? त्या कष्टांशी लढणं उत्तर नाही आहे. काही कष्ट आहेत त्यांना आपल्याला लढावंच लागतं. अन्याय जर होत असेल आपल्यावर, वी कॅन जस्ट चेक विथ सम अदर पीपल ऑल्सो की हा माझ्यावर अन्याय होतोय का. अन्याय होत असेल तर लढणं आपलं कर्तव्य आहे. बट समटाईम्स काही ज्या आपल्यावर कष्ट होतात जीवनामध्ये, इफ यू आस्क समबडी, ही सेज अन्याय तर नाही आहे पण वाईट होत आहे तुझ्यासोबत, पण अन्याय नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? अन्याय असेल तर लढू शकतो, पण अन्याय नाही आहे पण वाईट होत आहे, मग तेव्हा काय करायचं? समटाईम्स यू जस्ट हॅव टू टॉलरेट इट. काही दुःख आपल्या जीवनामध्ये येतात त्यांच्याशी आपण लढू शकतो, आणि काही दुःख आपल्या जीवनात येतात त्यांना फक्त सहन करायला लागतं. देर इज नो अदर वे. सो हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर देन यू हॅव टू बी कन्व्हिन्स्ड गॉड इज अ पर्सन अँड गॉड इज अ व्हेरी लव्हिंग पर्सन. आणि त्या प्रेमळ, त्या नेहमी हसणाऱ्या, नेहमी कृपा देणाऱ्या चेहऱ्याकडे जेव्हा आपण बघू तेव्हा जीवनाचे संघर्ष सहन करण्याची शक्ती मिळते, राईट. सो वृंदावनमध्ये एकदा इंद्रदेव यांची पूजा थांबवली श्रीकृष्णांनी, कारण त्यांचे स्वतःचे परिवारवाले इंद्रपूजा करत होते. ते म्हणाले नाही, गरज नाही. तर ती इंद्रपूजा जेव्हा थांबवली तेव्हा इंद्राने विचार केला यांना तर संपवणार मी. तर इतके ढग, इतकी वर्षा, इतके त्या गारा पडत आहेत, इतका वारा, इतका अंधार, म्हणजे सगळं वाईट चालू होतं. सो व्हॉट कृष्णा डिड? कृष्णा लिफ्टेड द गोवर्धन हिल, राईट. सो गोवर्धनाच्या खाली सगळ्यांना सुरक्षित केलं. बट व्हॉट अबाउट गोवर्धन हिल? गोवर्धनाच्या खाली सगळे ब्रजवासी सुरक्षित आहेत, पण गोवर्धनाचं काय झालं? ते गोवर्धन पर्वताला 7 दिवस 7 रात्र वीज, पाऊस, गारा, वारा सगळं जोरदार चालू आहे. सो व्हॉट इज इट दॅट डिड नॉट डिस्टर्ब गोवर्धन? खालचे लोक तर सुरक्षित आहेत, छत्री झाली एवढी मोठी, पण गोवर्धनाचं काय? तर गोवर्धनाला त्रास कसा नाही झाला? बिकॉज गोवर्धन वॉज नॉट फोकसिंग ऑन द ट्रबल दॅट वॉज हॅपनिंग ऑन टॉप. गोवर्धन वॉज फोकसिंग ऑन द कॉन्टॅक्ट विथ कृष्णाज फिंगर. सो गोवर्धन इज थिंकिंग श्रीकृष्णांनी मला स्पर्श केला आहे, तर काय करतोय हा वरून? मला काय थोडंसं थोडं माहिती आहे, पर्वतांवर पण ना धूळ वगैरे होते, राईट. तुम्ही आता कार तुम्ही धुतली नसेल, माझी कार धुतलेली नव्हती, सगळी धूळ होती माझी कारवर. आता जेव्हा आलो तेव्हा असं चमकायला लागली, सो आपोआप धुवून निघाली. सो आय वॉज थिंकिंग, आता चालवताना मी म्हणत होतो अरे ती आय डिडंट गेट एनीबडी टू वॉश माय कार, तर आता सगळी ती फुकट धुवून निघाली. सो त्या 7 दिवस आणि 7 रात्रीच्या गोवर्धन त्या पर्वताला उचलल्यानंतर श्रीकृष्ण, आता ते पर्वत ठेवायची वेळ आली, कारण तो सगळा पावसाचा जो रुबाब होता तो सगळा संपला. पाऊस म्हणाले आता ढग म्हणाले आम्ही आता अजून पाऊस नाही देऊ शकत. मग इंद्राला लक्षात आलं की चूक झाली म्हणून. सो नाव इट वॉज टाईम टू कीप द गोवर्धन. आणि मग खाली जे लोक होते श्रीकृष्ण म्हणाले चला आता चला सगळे जा आपापल्या घरी. तर कोणी जायला तयार नाही, कारण 7 दिवस 7 रात्र श्रीकृष्णांची संगत मिळाली. मग तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात, बघा तुमचे घरं कसे सगळे चांगले धुवून निघालेत, आणि बघा गायींना सांगितलं जातं गाय गेल्या
मग मागे बघितलं, मागे कृष्ण होते, परत आले आतमध्ये. मग ते अरे बघा ते सगळे तुमचं गोठे वगैरे सगळे धुवून निघाले, तसे चमकतायत वगैरे. दिवाळीला आपण कसं साफसफाई करतो तसं श्रीकृष्णांना सगळ्यांना सांगायला लागलं, तुमचे घर धुवून निघाले, साफ झाले, तर आपण आता घरीच जायला पाहिजे असं समजावून लोक गेले. आणि मग तो गोवर्धन पर्वत ठेवला खाली. सो काही भक्त आहेत ते त्या गोवर्धन श्रीकृष्णांच्या त्या स्पर्शाला एवढं गोड अनुभव करतात, तर ते म्हणतात की हे जे कठीण प्रसंग माझ्या जीवनात आले ते मला साफ करण्यासाठी आलेत, माझ्यावर जी धूळ होती ती साफ करण्यासाठी. सो दे डोंट क्राय. सो पण हे फक्त त्या महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीमाशित. आणि व्हॉट डू दे डू? सततम कीर्तयंतो माम. सो जर आपल्याला श्रीकृष्णांचा कॉन्स्टंट स्पर्श पाहिजे असेल गोवर्धनासारखा, सो इट इज पॉसिबल इन टुडेज वर्ल्ड बाय कॉन्स्टंटली चॅन्टिंग. जर आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं तर नामस्मरणाद्वारे वी कॅन ऑल्सो कॉन्स्टंटली टच कृष्ण. आणि बिकॉज ऑफ दॅट कॉन्स्टंट टच ऑफ कृष्ण देर इज अ चान्स दॅट वी कॅन अंडरगो ऑल काइंड्स ऑफ डिफिकल्टीज बट नेवर कंप्लेन. सो दिस इज व्हेरी रेअर. मग श्लोक क्रमांक 26 ते 35 लास्ट सेक्शन. सो आतापर्यंत श्रीकृष्ण म्हणत होते की भक्ती का महत्त्वाची आहे, कारण ती परमेश्वर आहेत ते, आणि परमेश्वराने इतक्या छानपणे नियंत्रण न करता पण आपल्या सगळ्या सोयीसुविधा दिल्या आहेत. सो ही हॅज गिव्हन अस फ्री विल, बट ॲट द सेम टाईम ही हॅज सम बाउंड्रीज. फ्रॉम 26 to 35 कृष्णा एक्सप्लेन्स ॲक्च्युली भक्ती इज व्हेरी इझी टू परफॉर्म. सो जे सुरुवातीला मी बोललो सुसुखम कर्तुम अव्ययम, तर सुसुखम काय आहे ते इट्स व्हेरी इझी टू परफॉर्म, एनीबडी कॅन डू. सो फर्स्ट श्लोक 26 इज हाऊ डू यू प्लीज कृष्ण. दिस कृष्ण ज्यांच्या अंडर सगळं जग आहे, सूर्य चंद्र सगळं काही आहे, ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली, त्याला प्रसन्न करायचं आहे. बापरे, एवढ्या मोठ्या व्यक्तीला कसं प्रसन्न करायचं? आपल्या जीवनामध्ये कोणी मोठा व्यक्ती असेल त्याला प्रसन्न करण्यासाठी खूप काही मोठं करायला लागतं. पण 26 ही गिव्स अ कॉन्ट्रास्ट. जस्ट ऑफर मी वन तुलसी लीफ, जस्ट ऑफर मी सम वॉटर. एक मला कुठलं तरी फळ अर्पण करा आणि थोडं एक फूल अर्पण करा. कुठलं महागडं पण नाही, स्वस्त झालं कुठलं. पत्रम पुष्पम फलम तोयम, ह्या 4 गोष्टी जरी अर्पण केल्या तरी मी प्रसन्न होतो. मग कोणी म्हणेल पण ना तुम्ही त्याच्यामध्ये म्हणाले की यो मे भक्त्या प्रयच्छती, भक्ती भावना पाहिजे, चांगल्या भावना पाहिजेत, तर आमच्याकडे चांगल्या भावना नाही आहेत. सो इन नेक्स्ट श्लोक ही लोअर्स डाऊन द स्टँडर्ड. ही सेज ओके, यद करोशी यद अश्नासी यद जुहोशी ददासी यद तपस्यसी तू कौंतेय तद कुरुष्व मदर्पणम. ठीक आहे, माझ्या आवडीची तुळशी नाही अर्पण करायची आहे ना. यद करोशी म्हणजे तू आयुष्यामध्ये तुला जे काही करायचं ते कर, त्याचं कर्मफळ मला अर्पण कर. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 26 and 27? 26 he said, when you are offering it, before offering it, you have to think that I am doing this for Krishna. मी माझी प्रॅक्टिस करतोय श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी. आणि 27 इज ते नाही करता येणार तुला, ठीक आहे, प्रॅक्टिस कर आणि प्रॅक्टिस केल्यानंतरचे जे कर्मफळ आहेत ते मला अर्पण कर. सो इफ नॉट बिफोर, विच इज अ हायर स्टँडर्ड, ॲटलिस्ट डू इट आफ्टरवर्ड्स. आणि त्याच्यानंतर मग 29 ही इज गिविंग अस फर्दर इन्स्पिरेशन की बघ, मी कधी कोणाचा द्वेष नाही करत, मी कधी कोणी प्रिय नाही आहे, पण ये भजंती तू माम भक्त्या मयी ते तेषु चाप्यहम. पण जे मला प्रेमाने एक पाऊल माझ्या दिशेने घेतात ना, तर मी पण त्या व्यक्तीच्या दिशेने 100 पाऊल घेतो. का? मी व्यक्ती आहे. तर प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात, इट्स व्हेरी नॅचरल. इज दिस पार्शालिटी. जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की मी भक्तांना खूप प्रेम करतो, तर मग इट्स व्हेरी नॅचरल. एक सुप्रीम कोर्टचा जज आहे, त्याच्याजवळ जाऊन आपण गेलो, माझ्यासाठी हे करशील का? मी का करू? मी इक्वल टू ऑल आहे, राईट. पण त्यांचे स्वतःचे मुलं आहेत, ते त्याला म्हणतात पप्पा तुम्ही आले का? तर इमिडिएटली पप्पा चेंजेस, राईट. ही कॅनॉट से मी सुप्रीम कोर्टचा जज आहे. सो प्रभुपाद राईट्स इट इज व्हेरी नॅचरल की दोज हू हॅव एन ऑफिशियल रिलेशनशिप विथ गॉड इज इक्वल टू देम. सो लॉ ऑफ कर्म आहे ना, चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल. इट इज बेसिकली दॅट समूहम सर्वभूतेषु. तू वाईट केलंस तर तुला वाईट मिळेल. पण हे भजन ती तू माम भक्ती आहे, वेन यू डू भक्ती टू कृष्ण, देन कृष्ण सेज हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. सो स्वतःच्या मुलाने जरी मोठी चूक केली तरी द पर्सन बिहेव्स डिफरंटली. ज्याची ओळख नाही आहे, अनोळखी व्यक्तीने जर चूक केली तर त्याला शिक्षा मिळते, पण स्वतःच्या मुलांनी जर चूक केली तर आपण त्याला सांभाळून घेतो. सो वेन डिवोटीज डू सम मिस्टेक, कृष्ण डज नॉट ट्रीट देम लाईक ऑर्डिनरी पीपल. म्हणून जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो त्याच्याकडून चूक जरी झाली तरी श्रीकृष्ण म्हणतात मला त्याची बघायची दृष्टी फार वेगळी आहे. का बरं? कारण असंख्य लोक आहेत या जगामध्ये जे माझ्याकडे दुर्लक्ष करतात,
ज्यांना माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी जिवंत आहे, मेलो आहे नाही आहे, काही घेणं देणं नाही, ते म्हणतात लेट गॉड बी इन हिज ओन प्लेस अँड वी आर इन अवर ओन प्लेस. फार कमी असे लोक आहेत जे म्हणतात नाही श्रीकृष्णांना प्रेम करायचं आहे, श्रीकृष्ण खूप छान आहेत, आपण श्रीकृष्णांशी नातं जोडायला पाहिजे. हे श्रीकृष्णांना प्रिय आहेत आणि त्यांच्याकडून जेव्हा चुका होतात श्रीकृष्ण डज नॉट टेक इट व्हेरी सिरियसली. So law of karma is for the ordinary people who don't have any relationship with God. But for those who have a relationship with God, the law of karma does not apply. For them, there are different laws. काय आहे? प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा चुका केले तेव्हा आपण तेच नियम लागू करतो का जे आपल्या घरची मोलकरीण समजा चूक केली. तुमच्याकडे महाग चिनी मातीचं भांडं असतं ना, राईट, बोन चायना. सो ते कॉस्टली एक भांडं आहे, ते मोलकरीणीने पाडलं खाली, तुटलं. हाऊ विल यू ट्रीट हर? आणि तुमची स्वतःची मुलगी आहे, तिने ते खाली पडलं, हाऊ विल यू ट्रीट हर? सो दॅट डज नॉट मीन की तिने जे केलं ते चांगलं केलं, पण बाळा असं नसतं करायचं, सांभाळून कर. अगेन युल गो टू द मार्केट अँड परचेस अनदर. मोलकर्णीने केलं तर शी लुजेस हर सॅलरी, शी लुजेस समटाइम्स हर जॉब ऑल्सो. सो कृष्ण इज सेईंग प्लीज डील विथ माय चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. लॉज ऑफ कर्मा डोंट अप्लाय टू देम बिकॉज दे आर व्हेरी रेअर. खूप दुर्मिळ आहेत ते. आणि त्याच्यानंतर म्हणतात शेवटचे जे 3-4 श्लोक ते म्हणतात अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुर एव स मंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. श्रीकृष्ण म्हणतात अपि चेत सुदुराचारो. दुराचार म्हणजे गैरव्यवहार, सुदुराचार म्हणजे अतिशय गैरव्यवहार. तर त्याच्यामध्ये ही इज युझिंग द वर्ड अपिचेत. अपिचेत म्हणजे इवन इफ, जनरली दे डोंट डू. माझे जे भक्त आहेत ते जनरली चुकीचा गैरव्यवहार करणार नाही, बट अपिचेत जरी केलं तर इट्स अन एक्स्ट्रीम कंडिशन. बट अपिचेत सुदुराचारो, बट दिस पर्सन भजते माम अनन्य भाग, पण माझी त्यांनी भक्ती नाही सोडली. साधुर एव समंतव्य, बिकॉज सच अ पर्सन इज व्हेरी रेअर. चुकीने कधीतरी तो घसरतो, पण त्याला वाईट नजरेने बघता कामा नये. साधुर एव, एव मीन्स ओनली, देर इज ओनली वन ऑप्शन फॉर यू. यू हॅव टू स्टील सी दॅट पर्सन ॲज अ सेंटली पर्सन, जरी त्याच्याने चुकीने चूक झाली. वा का? सम्यक व्यवसितो ही सह. त्यांनी त्याची पोझिशन सोडली नाही आहे, त्यांनी माझं नामस्मरण सोडलं नाही, त्यांनी माझ्याशी जे नातं जोडलं होतं ते त्यांनी सोडलं नाही आहे ना. सो फार लवकर मी त्याला दुरुस्त करीन. यू डोंट हॅव टू वरी अबाउट हिम, कारण तो माझं नामचिंतन करतोय, तर आय मीन इज हार्ट, आय विल रेक्टिफाय हिम, बट डोंट थिंक ऑफ हिम इन अ रॉंग वे. आणि लास्ट श्लोका ऑफ द 9th चॅप्टर इज मन मना भव मद भक्तो मदयाजी माम नमस्कार. श्रीकृष्ण से. सो व्हेरी व्हेरी सिक्रेट. काटे डॉक्टर म्हणतो राजविद्या राजगुह्यम इज नेहमी माझा मनन कर, नेहमी मला स्मरण कर, नेहमी मला नमस्कार कर, आणि तुझ्या जीवनामध्ये जे काही आहे व्हॅल्युएबल ऑलवेज ऑफर इट टू मी. ती योग्य जागा आहे त्या गोष्टीला ऑफर करायची. सो दिस इज द किंग ऑफ ऑल सिक्रेट्स. सो 2nd chapter to 6th chapter was secret, 7th and 8th chapter was higher secret, and 9th chapter is the highest secret, and it talks about the relationship of God with this world. So any questions, any points you want to share? आजच्या चर्चेतून काय आवडलं किंवा समथिंग दॅट हेल्प्ड यू इन युअर लाईफ? कोणाला तुम्हाला कधी प्रश्न होता की डज गॉड कंट्रोल? इफ ही कंट्रोल्स देन व्हॉट अबाउट ऑल द बॅड थिंग्स हॅपनिंग इन दिस वर्ल्ड? देन गॉड इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द बॅड. And if God is responsible for all the bad, then there should not be any punishment for all the bad that is happening. Because it is very strange. He is responsible for all the bad, and then he has set up laws to punish those who are doing that bad. म्हणजे इथून पण मीच आणि इथून पण मीच, म्हणजे काय ड्रामा चालू आहे का हा? नो. सो he is responsible. He created the systems, पण we have our free will. Okay. Yeah. सांगा. No, share your care. कॉज आणि इफेक्ट बद्दल जे बोलले प्रभूजी ते खूप छान. म्हणजे बऱ्याचदा ते आपले गैरसमज असतो की पाऊस आणि ते बीज दोन्ही इम्पॉर्टंट वाटतं इक्वली. ते बीज जास्त, आणि इट इज इझी टू पुट द ब्लेम ऑन द रेन. येस. ओके, एनीबडी एल्स? किंवा कोणाला काही प्रश्न? प्रभूजी, आपण नेहमी बराच वेळा असं ऐकत असतो की करता तर इथंच होतं. येस, येस. त्याला आपण कसं घ्यायचं? सो क्रिकेटची बॅट आहे आणि त्याच्याने 6 गेला. सो इफ द बॅट सेज कोणी मारलं 6, मी मारलं, सो द बॅट इज सपोज टू से
मी तर आधी पण होतो, पण कोणा एका एक्सपर्ट क्रिकेटरनी मला हातात घेतलं आणि राईट टाईम, राईट अँगल बघून विथ द राईट स्ट्रेंथ फ्लिक केलं, तेव्हा तो 6 गेला ना. जस्ट ती बॅट अशी समोर ठेवली, सेम क्रिकेटर, बट इट वोंट वर्क. यू नो, देर हॅज टू बी सम मोशन, देर हॅज टू बी सम, देर इज अन कला आहे, ती आर्ट आहे, राईट. सो दॅट आर्ट इज नॉट देर इन द बॅट, दॅट आर्ट इज देर इन द क्रिकेटर. सो सिमिलरली आपले साधू संत आपल्याला काय म्हणतात, आपण साधन आहे पण करता करविता. सो द बॅट इज सेईंग, मला माझ्याकडून करून घेतलं, ते 6 आहे ना, मी नाही मारली, माझ्याकडून मारून घेतली. बट इन वन सेन्स त्यांनी लागलं कोणाला. सो देन द बॅट कॅनॉट से की ही इज द रिस्पॉन्सिबल पर्सन. नाही, माझ्या पडे पण आहे. ऑफकोर्स त्या क्रिकेटरमध्ये काय आहे ना, द क्रिकेटर इज युझिंग द बॅट, राईट. इथे द बॅट इज अ लाईव्ह ऑब्जेक्ट, यू अँड मी आर द बॅट. आणि आपल्याला एक थोडीशी स्वेच्छाशक्ती, त्या बॅटला स्वेच्छाशक्ती नाही आहे. सो इन दॅट एक्झाम्पल दॅट आय गेव, बॅट डज नॉट हॅव एनी डिसिजन मेकिंग पॉवर. द बॅट इज कम्प्लिटली लाईफलेस. आणि जर क्रिकेटरनी अशी फिरवली तर बॉल असं जाईल, क्रिकेटरनी अशी फिरवली तर असं जाईल. पण आपल्या जीवनामध्ये यू अँड मी आर ए लाईव्ह बॅट. सो समटाईम्स वी टेल द क्रिकेटर, आता लेग साईडला नाही मारणार मी, आता मी ऑफ साईडला मारणार. आणि क्रिकेटर म्हणतोय मला लेग साईडला मारायचं आहे, पण बॅट म्हणते मला ऑफ साईडला मारायचं आहे. सो समटाईम्स द बॅट इन अवर केस इज आर्ग्युइंग विथ द बॅट्समॅन. द बॅट्समॅन इज सेईंग डोंट बिहेव लाईक दिस, हे असं वागू नको, चांगलं वागणं नाही आहे. पण बॅट काय म्हणते, मला वागायचं, तुला काय प्रॉब्लेम आहे. सो समटाईम्स ती जी बॅट आहे ती क्रिकेटरसोबत भांडण नाही करत, पण आपण जी बॅट आहे ती आपण या क्रिकेटरसोबत भांडतो. सो म्हणून वी आर रिस्पॉन्सिबल. आणि इन दॅट सिच्युएशन द क्रिकेटर इज रिस्पॉन्सिबल बिकॉज द बॅट इज डेड, बट इन अवर केस द बॅट इज ऑल्सो अलाइव्ह. सो ज्या दिवशी आपण आपली बुद्धी परमेश्वराच्या चरणी समर्पित करू आणि म्हणू तुझ्या हातातलं मी निमित्त आहे, यू टेल मी वॉट टू डू. So Krishna says, I want you to do this. I says, okay, I'll do this. Then the cricketer is responsible. But if the bat is always fighting with the batsman, then who's responsible? The bat is responsible. So परमेश्वर म्हणतात हे असं कर, म्हणतो नाही करणार. परमेश्वर दुर्योधनाला म्हणतात की अरे हो म्हणून टाक, म्हणजे नाही करणार. But then he is responsible. Then Duryodhana is responsible. If let's imagine for a few moments, श्रीकृष्ण शांती प्रस्ताव घेऊन गेले आणि दुर्योधन म्हणाला चला तुम्ही म्हणताय ना शांती करूया, ठीक आहे. आणि त्या शांती प्रस्तावाला दुर्योधनाने ॲक्सेप्ट केलं. आणि त्याच्यानंतर लेट्स से दुसरा कोणी माणूस नाही आहे तिथे, लेट्स से शकुनी मामा आहेत. मग शकुनी मामा म्हणतात हे मी नाही स्वीकार करणार इथे. नाव हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द मेस? इज दुर्योधन रिस्पॉन्सिबल, इज शकुनी रिस्पॉन्सिबल? वाय द ब्लेम शिफ्टेड फ्रॉम दुर्योधन टू शकुनी? बिकॉज दुर्योधन ॲक्सेप्टेड कृष्णाज प्रपोजल. सो मग आता ना जे होईल भविष्यामध्ये त्याचा भार कोणावर आहे? दुर्योधनाकडे गेले आणि म्हणाले चल आपण शांती प्रस्ताव करूया, युद्ध सोडून द्या. आणि दुर्योधन म्हणाला लेट्स डू इट, तुम्ही म्हणताय ना तर आपण शांती प्रस्ताव करूया. आता त्याचे जे परिणाम आहेत, हू इज रिस्पॉन्सिबल फॉर इट? बिकॉज इट वॉज कृष्णाज प्रपोजल अँड ही जस्ट ॲक्सेप्टेड. सो नाव द ब्लेम गोज टू कृष्णा. आता काय झालं तर बरं वाईट झालं तर. आणि जर शकुनी म्हणाला अजिबात नाही मी युद्ध करणार, नाव अगेन टू होम इट गोज? So the person who takes the last call. So if God is taking the last call, then आपल्या जीवनामध्ये जे काही होतं त्याचं जबाबदारी कोणावर येते? परमेश्वरावर येते. पण जर आपण लास्ट डिसिजन घेतोय, परमेश्वर असं नको करू म्हणतो नाही करणार मी, मग जबाबदारी कोणावर येते? आपल्यावर येते. सो जेव्हापर्यंत आपण स्वच्छंद जीवन जगतोय आणि परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जगतोय तेव्हापर्यंत आपण जबाबदार आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वरावर अवलंबून जीवन जगतो त्याच्यानंतर मग कृष्णा इज रिस्पॉन्सिबल, देन वी आर रिस्पॉन्सिबल. चालेल, आपण थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच. एवढ्या पावसाळी वातावरणात पण आपण आलात इकडे प्रोत्साहन देण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.